राज्य सरकारने गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। मात्र सरकारी कार्यालयामध्ये बसून निवांत काम करणाऱ्या 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा फॉर्म भरला। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही बाब उघडकीस आली आहे। सरकारी कर्मचारी असूनही 2652 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर 2,500 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकीचे पैसे लाटल्याचं समोर आलंय। गेल्या 9 महिन्यांपासून या महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये क्लास 3 आणि क्लास 4 च्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सरकारी लाडक्या बहिणींनी सरकारचे किती पैसे लाटले ते बघूया। 2652 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयानुसार एका महिन्याचे 2652 गुणिले 1,500 रुपये म्हणजे 39,78,000 रुपये होतात। 9 महिन्याचे एकूण पैसे 3,58,02,000 रुपये इतके होतात। लाडक्या बहिणी बनून पैसा घेणाऱ्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे। अजून 6 लाख सरकारी महिला कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही असा नियम होता। या सरकारी लाडक्या बहिणींवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष असेल।